मी विकास घोगरे, एक विशेष शिक्षक आणि संस्थापक दिव्यांग कला विकास केंद्र जुन्नर। माझं एनेरे म्हणून गाव आहे, ज्या गावामध्ये सध्या मी आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राच्या अंतर्गत नंदनवन प्रकल्प चालवतो, ज्यामध्ये आपण बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद दिव्यांग 11 मुलांचा आपण इथे मोफत सांभाळ करतो। बऱ्याचदा अनेक पालक आपल्याकडे ह्या मुलांना घेऊन येत नाही, त्यामुळे आपण आपल्या संस्थेच्याच माध्यमातून आपल्याकडे जे काही विशेष शिक्षक आहेत किंवा मी स्वतः विशेष शिक्षक आहे तर त्यांना घेऊन जात असतो। सागर आणि कोण आहे सर? सर कसं ना अजून मस्त हसत राहा, आम्ही परत येणार। जाऊ, बाय बाय सागर। बाय। आज देखील आपल्याकडे सिद्ध फाउंडेशनच्या विनीता मॅडम असतील किंवा त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ आलेला आहे। तर खरं तर आज त्यांनी आपल्याला हा लॅपटॉप दिला। या लॅपटॉप मध्ये खरं तर अनेक गोष्टी म्हणजे माझं काम जे आहे ते खूप सोपं होते, कारण याच्यामध्ये त्यांनी मला आता समजावून सांगितलं की अनेक प्राण्यांचे आवाज असतील, प्राण्यांची ओळख असेल, पक्ष्यांची ओळख असेल किंवा अल्फाबेट्स असतील, मग ते मराठी असतील, इंग्लिश असतील, तर त्या अल्फाबेटची ओळख अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण करून देऊ शकतो। खरं तर मी या सिद्ध फाउंडेशनचं आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राकडनं मनापासून आभार मानतो, कारण ज्या गोष्टींसाठी मला अगदी मोठा भारा घेऊन डोक्यावर जायची गरज होती, ते अगदी मी छोटंसं अगदी एक लॅपटॉप जरी अडकवला खांद्याला तर मी अनेक मुलांच्या घरी जाऊ शकतो। काही लोक तर असं म्हणतात की हे मुलं म्हणजे आमच्या पूर्वजन्मीचं पाप आहे आणि ते आम्ही भोगतोय आणि म्हणून त्या मुलाला अक्षरशः म्हणजे ते टाकून देतात। तर त्या पालकांसाठी सुद्धा मी हा लॅपटॉप घेऊन तिथे गेलो तर तिथे मी या मुलांना योग्य पद्धतीने शिक्षण देऊ शकतो असं मला वाटतं। पुन्हा एकदा मी सिद्ध फाउंडेशन असेल किंवा त्यांचे जे काही पदाधिकारी असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनीता पाटील यांच्या इथे आज एवढं म्हणजे अगदी 100 किलोमीटरचा प्रवास करून इथे आले। तर आपली संस्था ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे अनेक लोकांना समाजातील त्यांना असं वाटतं की आपण या लेकरांसाठी काही करावं, परंतु अंतर जास्त असल्या कारणाने मुंबई पुण्यासारखे लोक इथे येत नाही, परंतु विनीता मॅडमांनी ते अगदी धाडस केलं मी असं म्हणेन आणि त्या आज इथे आल्या आणि आम्हाला हा लॅपटॉप किंवा हे जे ऍप्लिकेशन आहे ते दिलं, त्याबद्दल सगळ्या माझ्या दिव्यांग बांधवांकडनं त्यांचं मनापासून धन्यवाद।